बजरंग बली की जय महाराज की काही सकाळचे सहा वाजले तर हाय गाई तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललेले आहे गडावर आणि आता आपली सुरुवात झालेली आहे गाई तुम्ही बघू शकता सेल्फी स्टिक एवढी मोठी आपल्या भावाने दिले असं वाटतं तो बँड झाले बांबू पण एक नंबर मजा आला गाई जेव्हा का हर्ष कसा वाटतं किल्ल्यावर रातची ट्रेकिंग करताना पहिल्यांदाच रातची ट्रेकिंग करत असेल ना जिरली का जिरली नाही चांगली मोरली काय इथं स्वागत आहे बादशाह ब्लॉगिंग मध्ये तर आता आपण जाणार आहे गुमतारा किल्ल्याचं स्वच्छता मोहीम आहे किती मोहीम आहे आता ही तिसरी मोहीम आहे गुमतारा किल्ल्यावर. तिसऱ्या मोहीमला आपला 5000 फॉलोअर झाल्या तर युट्यूबला ब्लॉग असणार आहे बादशाह ब्लॉगिंग तर कंटिन्यू राहा आहे आता आम्ही निघत आहे आता आम्ही आले सात्याशी बघा चाय पिये नाश्ता बिस्ता झालेला आहे आर्यन संचेतन ना आता निघलेलं आहे आम्ही तर 2 रिक्षा आहेत आणि एक आपली सगळा सोय केलेली आहे हा चालेल घ्या चला मग पुरं राहा कंटिन्यू राहा लेट्स गो मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण वडोदरा हवेवाले आलो 25 ते 30 मिनिटांना आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आता इथून आपल्या किती वाजले रे 5:35 आपण आता गड चढायची सुरुवात करीत आहे आज नाईटला आपलं काम आहे गडावर टाकी साफ करायचा चला मग आता गड चढायला सामान पण आहे आपलं बघू शकता 2 रिक्षा ना आपली बसंती पण आहे इथं हे बघा आपली पोरं आता चाललेली आहेत गड इथले बघू शकता एकदम खतरनाक आपण टाइम पण भारी आहे संध्याकाळचा आणि किल्ला पण एकदम खतरनाक दिसतं तर तुम्ही कंटिन्यू राहा बादशाह ब्लॉगिंग मध्ये तर हाय गाई तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललेले आहे गडावर आणि आता आपली सुरुवात झालेली आहे गाई तुम्ही बघू शकता सेल्फी स्टिक एवढी मोठी आपल्या भावाने दिले असं वाटतं तो बँड झाले बांबू पण एक नंबर मजा आज गडावर साफसफाई करून एक नंबर चला छत्रपती शिवाजी महाराज की हाय गाईस तर आपण 19 तारखेला जी स्वच्छता मोहीम राबवलेली ती अर्धी पाण्याची टाकी साफ करायची बाकी आता ती आपण अख्ख्या रात्रीत संपूर्ण साफ करणार आहोत मला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी चला चला 5 वाजल्या गड चढूया आणि रात्री साफ करून सकाळच्या घरी जाऊया बघा छत्रपती शिवाजी महाराज की तर गाईज आता आम्ही निघलेलो आहे फायनली चला गाईज अर्धंगी आल्या माझी तर जिरली त्यांची बघा जिरली का पैसे वाटप संघट ना किल्ल्यावर जराच आहे का हे किल्ल्यावर जराच आहे का हा भाई 120च्या स्पीडला हो तवाच इथं बसला जा तुझी फाटले आम्ही गाड्या डोंगर चरणार साखर शोभाच होणार आम्ही गाड्या डोंगर चरणार साखर शोभाच होणार हाय गाईज 7, 7:30, 8 वाजलेला आहे प्रोफेशनल ट्रेकर सारख्या बॅटऱ्या आमच्या बरोबर आहे तुम्ही बघू शकता आर्यन हे दोघं तिघं जण आहेत 7, 7:30, 8 वाजले कालोख झाले सह्याद्रीमध्ये भटकंती करत आहोत तुम्ही सनसेट बघू शकता सगळ्या इकडं एकदम खतरनाक असा वातावरण अख्खी आपली भेवंडी दिसत आहे इथून तर चला मित्रांनो आम्ही आता वरती जातो जय महाराष्ट्र तुम्ही बघू शकता यो बाय माग हर्षी आहे ना यो देवी आहे यांची बिस्लरी नाही तुमची जिरली का आमची नाही जिरली नाही जिरली का बघा गाई जिरले म्हणून तर थांबले इथल्या भिवंडी अख्खी दिसत गाई काय बोलत्या गाई जेव्हा का हर्ष कसा वाटतं किल्ल्यावर रातची ट्रेकिंग करताना पहिल्यांदाच रातची ट्रेकिंग करत असेल ना जिरली का जिरली नाही चांगली मोरली मोरल नाही काय गाई तर आता आम्ही सह्याद्रीमध्ये रातचे कालोख पडले आहे आणि सह्याद्रीचा शांत मध्ये आम्ही अनुभव घेत आहे हा अनुभव घेणे कोणाला शक्य नाही फक्त आमच्यासारख्या ट्रेकरांचाच सह्याद्री मधला अनुभव आहे निशावल उतराला काही तर इथल्या बघा तुम्ही बघू शकता हाय गाई तुम्ही बघू शकता इकडला वाडा भिवंडी संपूर्ण नजारा दिसतं आणि आता वाजलेले आहेत किती वाजले असतील 8 वाजले असतील ना 8 आणि आम्ही वरती चढता 2 जण खाली पडलं घसरून आणि त्यांचा बाटला खाली पडला तेव्हा ते गवस्थान इथं ना तो तिकडे खालती गेले बॅटरी मोठी तरी काही नाही बाटला आम्ही गवसूनच जाऊ वरती आता आम्ही पोचलेलो आहे पायथ्याशी आता आलेलो आहे 2 मिनिटात आम्ही गडावर असू
इथं आता आम्ही गडावर पोहोचलेलो आहे आणि आता जेवणाची व्यवस्था करत आहे सगळेजण मिळून. बघा सगळं आमचं सामान, एवढं सामान वरती चढता चढता आम्हाला 8-8:30 वाजलेले आहेत. आणि इथून बघू शकता तुम्ही आमने पडगा हा परिसर दिसतो एकदम क्लिअर. लाईटी दिसतात ना. जय जय श्रीराम बोलेगा घर में अब एक ही नाम, एक ही नाम गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. पोचलेलो आहे आता आम्ही पूजा करण्यासाठी मंदिरात चाललेलो आहे हार नारळ फोडण्यासाठी. गाईज आम्ही आता आलेलो आहे मंदिरात घुमताराच्या इथे मंदिरात. गणपती बाप्पा मोरया. काही तुम्ही बघू शकता एक साइडला काम चालू आहे आणि एक साइडला आपला मस्त पैकी देव्या कुक जवाला बनवित आहे. काय जवाला आहे मध्ये? फ्लावर वाटाणा. फ्लावर वाटाणा सगळं एकदाच आहे का? पुलाव भात आहे का? सध्या बोलायला मला काही शब्द नाही म्हणून बोललो. भाजी काय त्या सांग बोलायला. फ्लावर वाटाणा बटाटा न भात. भात वेगळा. बापा एक नंबर. रसाची भाजी आहे का? रस्सा नुसता कालून कालून खायचा. ओके. त्या बाजूला डका टाक. थांबायला का मी तिथे छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही बघू शकता गडावर जेवण एक नंबर खतरनाक असा जेवण बनवलेलं आहे. बघू शकता सगळी जेवायला बी लागली. आता आपण पण जेवत आहे. देवी एक नंबर भाई. भात भाजी लोणचा खतरनाक. आता आम्ही जेवत आहे. चला तर गाईज किल्ल्यावर लय थंडी लागते. बघू शकता आम्ही मस्त शेकोटीचा आनंद घेत आहे. रातचे 1-1:30 वाजता आणि इकडे काम चालू आहे. गाई सकाळचे 6 वाजलेले आहेत ना. आता आम्ही उठलेलो आहे. बघू शकता शेकोटे बेटोला लय थंडी वाजते. आता आम्ही सनराईज बघू आणि उतराची सुरुवात करू. एक नंबर सनराईज आहे गाई. गोदावरी एकमताचे भरती पाणी मातीच्या घागरी. मनाचे भरती पाणी मातीच्या घागरी. तडच्या तटनाया यमुने महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. तर हाय गाईज तुम्ही बघू शकता आता सकाळ झालेली आहे आणि किल्ल्यावरून सकाळ सगळ्याकडे धुका दिसत आहे. तुम्ही बघू शकता समोर एकदम नुसता धुका. थंडगार हवा सुटलेली आहे. तो बघा वरती मंदिर आहे आणि इथं आपण आग पेटवलेली आहे. इथं आपला सामान आहे सगळं पॅक करून आता आपण निघणार आहोत. तर वरती गेलं तर ते पण आलं आहेत. हाय गाईज आता सकाळचे बघा आम्ही चिवऱ्यावर बी लागल्या. चिवरा खाऊन आता जाऊ आम्ही परतीच्या प्रवासाकडे. खालती जाऊन आम्हाला पोहे बनवायला खायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर हाय गाईज तुम्ही बघू शकता 8:30 वाजल्यानं आम्ही गड उतरत आहे आणि आता खालती चाललो आहे आम्ही परतीच्या प्रवासाकडे. नको असलेला प्रवास म्हणजे आपला परतीचा प्रवास.
दोन्ही साईडला निमुलता भाग आणि मध्ये एक पायी चालायला जागा म्हणजे दरीची. तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो दरी कशी असते. डायरेक्ट आमची हवा टाईट तरी बघून. ही बघा दरी दोन्ही साईडला डायरेक्ट या ना मधीन दरी. मोबाईलमध्ये दिसतेच असं नका समजू. हे बघा मी चालताव टाना ना 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 टाना ना 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 टाना ना 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 माझे पण हवा टाईट टाना ना 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 ना. कसा घाम फुटले दरीतल्या उतरता मी. काहीच दरी उतरता मी. आता बघा समोर आले हर्षी आणि सागर. हे दरी आले टाना ना 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 ना. तर हाय गाईस, आता आपला गडावरून खाली उतरलेलो आहे आणि आपला ब्लॉग तिथंच आपण एंड करीत आहे. तर धन्यवाद. आपला ब्लॉग बघा अख्खा संपूर्ण वॉच करा. कसा आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, अकाउंटला सबस्क्राईब करा. आताच आपला ब्लॉग चालू झालेला आहे बादशाह ब्लॉगिंग. दिस इज द थँक यू गाईज वॉच फॉर दिस. धन्यवाद.